राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरचे बंदी आता उठवण्यात आली आहे। मात्र सुट्या तेलातील भेसळ रोखण्यासाठी एसओपी तयार केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। किरकोळ व्यापाऱ्यांवरील अन्याय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेत। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या घोषणेमुळे सर्वसामान्य आणि पारंपरिक तेल विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे। त्याची दखल घेत सरसकट बंदी न घालता मध्यम मार्ग काढण्यासंदर्भात फडणवीसांनी सांगितलेलं आहे। सुट्या तेलाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला। मंत्र्यांचं मत अगदी स्पष्ट होतं की जी काही एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात। हा निर्णयच मुळात झालेला चुकीचा होता। तो जर मंत्रिमंडळाने झालेली चूक किंवा तुकाराम मुंडेंनी घेतलेला निर्णय रद्द केला असेल तर हा चांगला निर्णय आहे। कारण या संदर्भातची मागणी आम्ही सातत्यानं केलेली होती। तर हा छोट्या व्यावसायिकावर आणि विशेष करून तेली समाजावर अन्याय आहे। हा निर्णय घेऊन केवळ मोठ्या इंडस्ट्रीला मदत होईल अशा प्रकारची त्यामागची भूमिका होती। आज जर कॅबिनेटने हा निर्णय रद्द केला असेल तर नक्कीच मला वाटतं की जनतेच्या आक्रोश बघून तो निर्णय झाला असावा आणि घेतलेला निर्णय चांगलाच आहे।